राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत। अहिल्यानगरसह 5 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी लाखभर लाभार्थी आहेत। कोकणामध्ये सर्वात कमी कर्जदार शेतकरी आहेत। सहकार विभागाच्या पोर्टलवर ही यादी अपलोड केलेली आहे। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांची नावे आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। राज्यामध्ये 2 ऑगस्टपर्यंत संततधार तसेच मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय, कारण राज्यामध्ये पाऊस वाढलेला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा हा परिणाम होतोय। शेतकऱ्यांना केंद्राकडून 335 कोटी रुपयांची भेट देण्यात आलेली आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले। विद्यार्थ्यांवरील लाठीमार, पॅरेड गन वापरून गोदारोड करण्यात आला। अमित शहा यांनी निवेदन करण्याची मागणी केली। संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले। खरीप हंगामातील 82% क्षेत्रावरील पीक पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। भंडारदरा निळवंडे धरण क्षेत्रामध्ये धुवाधार। ओझर बंधाऱ्यातून प्रवरा नदीत 13,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये रोज येते उत्पादनापेक्षा जादा 30 लाख लिटर विषयुक्त दूध। राज्याचे चित्र संकलन 1,75,00,000 तर पुरवठा होतो 2,20,00,000 लिटरचा। पाकिटबंद खाद्यावरती साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक ठरणार। संसदीय समिती महत्त्वाची शिफारस करण्यात आली। पॅकेटच्या दर्शनी भागावरती लेबल्स लावा। संततधार पावसाने पडझडींचे सत्र हे सुरूच आहे। आंबानळी घाटात वाहतूक संथगतीने होते। देवसरेमध्ये घरांची भिंत कोसळलेली आहे। उजनीमधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली। वीर धरणातून 5,688 क्युसेक तर उजनी धरणातून 30,000 क्युसेकचा विसर्ग सुरू झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यामध्ये असून मक्याचा टक्का वाढलेला आहे। भात आवणीला सुद्धा वेग आलेला आहे। 8 तालुक्यांमध्ये 100%पेक्षा अधिक पेरणी झालेली आहे। महाड तालुक्यामध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात झालेली आहे। 5 गावांमधून 18 एकर शेतीवरती होणार यांत्रिकी भात लागवड। शेतकरी पारंपरिककडून यांत्रिकी शेतीकडे वळालेले आहे। खोपोली परिसरामध्ये सुद्धा भात लागवडीला वेग आलेला असून शेतकरी राजा शेतामध्ये मग्न झालेला आहे। पावसाने क्षणभर विश्रांती घेतली, मात्र आता समाधानकारक शेतमजुरांची मनधरणी कायम आहे। 1 लाख शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून पहिल्या यादीमध्ये नगर जिल्ह्याची 1,000 कोटींची कर्जमाफी झालेली आहे। जलजीवन मिशन योजनेचे पाणी नेमके मुरते तरी कुठे? मिरीत तीव्र पाणी टंचाई, रखडलेल्या कामावरती ग्रामस्थ संतप्त झालेले आहे। 4 कोटींची योजना अद्याप सुद्धा अपूर्णच आहे। पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नगरी धरण 90% भरलेले असून कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये 69.86 TMC साठा उपलब्ध आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला असून तरी सुद्धा पाणीसाठ्यामध्ये वाढ सुरूच आहे। काळमावाडी 54%वरती। उसाला 700 रुपये दुसरा हप्ता तातडीने द्या, स्वाभिमानीची साखर कारखान्याकडे मागणी केली जाते। सर्व्हर डाऊन, उद्या या ई-केवायसी प्रक्रिया संथगतीने होते। कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणाला सर्व्हरचा अडथळा। अपुऱ्या पावसामुळे पीक विम्याकडे फिरवली पाठ। विमा भरण्यासाठी उरले शेवटचे फक्त 3 दिवस। 48,000 शेतकऱ्यांनी उतरवला आपला पीक विमा। गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा 84.25% नियंत्रित असून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पूर परिस्थितीनंतर आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल उचलण्यात आलेले आहे। जुलै महिना संपलेला असून पावसाचा पत्ता नाही। शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे। देवणी तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झालेली असून ऊसाची वाढ खुंटलेली आहे। केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली असून उत्पादक चिंतेमध्ये सापडलेले आहे। आता दर 3,100 वरून सरासरी 1,300 रुपयांवरती पोहोचलेले आहे। पिळवणूक थांबवण्यासाठी समिती गठीत करावी। नांदेड जिल्ह्यामधील 85,000 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेलीच नाही। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टेक नोंदणीचे आवाहन केले जाते। मुदखेड तालुक्यामध्ये पेरण्या पूर्ण झालेल्या असून मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। 21 जुलैपर्यंत 251 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे।
कर्जमाफीचे 17 लाख लाभार्थी पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेले आहे. योजनेमध्ये सर्वात कमी पात्र कर्जदार हे कोकणामधील आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील सुमारे 17 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. यादीमध्ये अनेक जिल्ह्यांची नावे आहेत. कोकण मध्य महाराष्ट्रातील धरणसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. मराठवाडा विदर्भाला पावसाची प्रतीक्षा आहे. सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी करण्यात आली. म्हणाले शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार आहे. आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार मिळत नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पहिल्याच दिवशी सीबीआय वकील गैरहजर, सुनावणी लांबली. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले शहापूर धरण अजूनसुद्धा कोरडेच आहे. भूजल पातळी घटल्यामुळे उंबरा परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई भासते. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाडीबीटी 2 महिन्यांपासून बंदच आहे. विद्यार्थ्यांची हक्काची शिष्यवृत्ती लटकलेली आहे. राज्यामध्ये अनेक महाविद्यालयांची मनमानी होते. प्रवेशासाठी शुल्काची सक्ती. कर्जमुक्तीची दुसरी यादी 17 लाख शेतकऱ्यांची यामध्ये नावे आहे. 5 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी लाखांवरती शेतकरी. कोकणामध्ये अत्यल्प कर्जदार. पावसाळी अधिवेशनामध्ये 20,000 कोटी रुपयांची सरकारची तरतूद. बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्याला 18 दिवस डिजिटल अरेस्ट केले. सिक्युरिटी प्रोसिजरच्या बहाण्याने उकडली रोकड. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे लेखी हमी द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार. CJPचा केंद्र सरकारला इशारा. ज्येष्ठ विद्वज्ञ कपिल सिब्बल यांची आंदोलकांना कायदेशीर मदत. निम्मा पावसाळा आटोपला तरीसुद्धा 13% क्षेत्रावरील खरीप पेरण्या बाकी आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 87% आटोपल्या आहेत खरीप पेरण्या. पिकांसह तणसुद्धा वाढले, पण निंदणीसाठी मजूरच मिळेना. 5 तासांसाठी 250 रुपये रोज तर 7 तासांसाठी 350 रुपये रोजंदारी घेतली जाते. यंदा कपाशीची लागवड अधिक झालेली आहे. ग्रामपंचायत तहसीलमध्ये लागणार कर्जमुक्ती पात्र शेतकऱ्यांच्या याद्या. तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेतकऱ्यांना खाते क्रमांकांसह CSC सेंटरवरती द्यावे लागते थंब इम्प्रेशन. वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलेल्या कपाशी पिकाची वन विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते. दुबार पेरणीची वेळ, अधिकाऱ्यांकडून पंचनामा. नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी. सोयाबीन उगवण तक्रारींची समितीकडून पाहणी केली जाते. शेतकऱ्यांनी पुरावे जतन करण्याचे आवाहन केले जाते. आपले सरकार सेवा केंद्रासाठी नवीन नियम आलेले आहे. 100 गुणांवरती होणार मूल्यांकन. नागरिकांच्या अभिप्रायावरती ठरणार केंद्राची गुणवत्ता. एल निनोचे सावट तरीसुद्धा पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवण्यात आलेली आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत असून केवळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये 8.56% शेतकऱ्यांनीच काढला आहे पीक विमा. गतवर्षीच्या तुलनेमध्ये नोंदणीत मोठी घसरण दिसून येते. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची मोफत ई-KYC करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये विहित मुदतीमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी देवरेंचे आदेश देण्यात आलेले आहे. आता शुद्ध दुधाला चांगला भाव येणार. अनुदानावरती गाई म्हशीसुद्धा मिळणार. ग्रामीण तरुणांसाठी मुख्यमंत्री पशुधन योजना संजीवनी. बेरोजगारांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध. 75% मिळणार अनुदान. कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये निम्मे शेतकरी असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा आहे. पहिल्या यादीमध्ये 51.15% शेतकऱ्यांचा समावेश होता. नाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. नोंदणीची मुदत संपलेली असून वाशिम जिल्ह्यामध्ये 59,321 वाहने HSRP विना. 25 दिवसांमध्ये 349 कारवाया. शासकीय वाहनांवरती HSRPचा अभाव असून मुदत संपल्यांचे नोंदणीचा पेच बसतोय. कीटकनाशकांची फवारणी करताना सुरक्षा नियम पाळा. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. आनंदाची बातमी. उजनी धरण हे 99% भरलेले असून 65,000 क्युसेक विसर्ग केला जातोय. 3 लाख शेतकरी यावरती अवलंबून आहे. उजनी धरण भरलेले असून शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटलेली आहे. उजनीमधून भीमेमध्ये 40,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पूर नियंत्रण ठेवण्यासाठी भीमेमध्ये पाणी सोडण्यात आले. हवामानाचा वेध कसा घेणार. 84 गावांमध्ये जागाच मिळेना. हवामान केंद्र उभारण्याच्या प्रकल्पाला अडथळा निर्माण होतोय. 19 गावांमध्ये काम सुरू. अंगणवाड्यांमध्ये पदांची भरती. 12वी पास 13,000पर्यंत पगार मिळणार. नाशिक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका 97 पदे रिक्त असून मदतनीसांची 152 पदे रिक्त आहेत. रोपे पिवळी पडल्यामुळे बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. ओतूरला संततधार पावसाने मका धोक्यामध्ये. शेतशिवारातील रोपांवरती वातावरणाचा परिणाम होत आहे. सूर्यप्रकाश नसल्याने रोपांची वाढ सुद्धा खुंटलेली आहे.
येवल्यामध्ये संततधार पावसाने कांदा रोपे सडलेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. मशागतीवरती केलेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होते. गोदाकाठला महापुराचा फटका बसलेला असून पाणी शिरल्याने पिके सडू लागलेली आहे. निफाड तालुका पंचनाम्यांसह तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. येवला तालुक्यामधील 2,929 शेतकऱ्यांना 24 कोटी रुपयांचा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. DMIC प्रकल्पग्रस्तांना मजुरीऐवजी अनुदानाचा मार्ग. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश. शेंद्रा बिडकणीमधील शेतकरी. घेणाऱ्या देण्यांची आता ओळख पटणार. दस्त नोंदणीसाठी आता आधार अनिवार्य असणार आहे. बनावट दस्त नोंदणीला बसणार आळा. नोंदणी व मुद्रांक विभागाचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये घोळ दिसून आलाय. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना कर्ज रकमेच्या तफावतीमुळे शेतकरी संभ्रमामध्ये सापडलेले आहे. अंबड घनसावंगीमध्ये ऊस गाळपाचा धोका टळलेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. नाथसागरामध्ये 4 दिवसात 27% पाणीसाठा वाढलेला आहे. डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली जाते. रेशन कार्ड धारकांनी आपली EKYC प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा धान्य पुरवठा होणार खंडित. नांदेड जिल्ह्यामध्ये 6 मंडळांमध्ये अतिवृष्टी होणार. मुखेड देगलूर तालुक्याला झोडपलेले आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पिके सलाईनवरती, तरीसुद्धा विमा भरण्याकडे पाठच फिरवली जाते. मुदत संपायला उरले केवळ 4 दिवस. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील केवळ 90,000 हेक्टर संरक्षित. पावसाचे पुनरागमन. परभणीला सलग 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे 4,000 हेक्टर हळद पिकावरती टांगती तलवार. सेलू तालुक्यामध्ये कापूस सोयाबीन रिमझिम पावसावरती तगले. शेतामधील पीक धनधान्य देणार. शेतकऱ्यांना रोज इनाम मिळणार. खरीप हंगाम पीक स्पर्धा. प्रयोगशाळेतील शेतकऱ्यांचा होणार शासनाद्वारे सन्मान. कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली असून भंडारा जिल्ह्यातील 22,365 शेतकरी पात्र ठरलेले आहे. आधार प्रमाणीकरणासाठी येणार SMS. कर्जमुक्तीपूर्वी ॲग्रिस्टेक नोंदणी अनिवार्य. यंत्रसामग्री मिळालेली असून पण अनुदान केव्हा मिळणार? महाडीबीटी लाभार्थी शेतकऱ्यांचा शासनाला सवाल. पीक विम्याकडे पाठ फिरवण्यात आलेली आहे. 18,000 केवळ 435 जणांनी सुचवलाय पीक विमा. उपरी परिसरामध्ये 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन केले जाते. भेसळयुक्त खत पीक नासवणार. घरच्या घरी आता कसे तपासणार? रासायनिक खतांची मागणी वाढलेली असून बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडमध्ये. 47,000 हेक्टरवरील पिकांना विमा कवच. 95,537 अर्ज प्राप्त झालेले असून एल निनोच्या धास्तीने पीक विमा योजनेकडे कल वाटलेला नसून 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. पाठपुराव्यानंतर सुद्धा धान खरेदीच्या मुदतवाढीचा निर्णय रखडलेला आहे. 1,349 शेतकरी अजून सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. 44,000 क्विंटल धान खरेदी बाकी आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.